नमस्कार सर्वांना. तर आपणा सर्वांचे स्वागत आहे आमच्या या व्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि अर्णवला घेऊन मी गेले होते स्विमिंगसाठी. तर अर्णव पटापट रेडी झाला आणि त्याला कपडे ना मी ऑलरेडी घालूनच पाठवले होते. म्हणजे आतमध्ये कॉस्ट्यूम घातला होता आणि त्याच्यावरती टी शर्ट आणि पॅन्ट. तिथे गेल्यावर लगेच त्याने फटाफट काढलं आणि तयार झाला. शॉवर वगैरे घेतलं आणि अर्णव आज सगळ्यात पहिल्यांदा पूलमध्ये जाणार होता. म्हणजे तो सगळ्यात पहिले तिथे आला होता आणि तो पहिली एंट्री करणार होता. तर त्याला इतकं भारी वाटत होतं ना, एक नंबर. आणि त्याच्यानंतर त्याने मस्तपैकी ना पूलमध्ये एंट्री केली आणि खूप मस्त एन्जॉय केलं. तर एकटा मस्तपैकी एन्जॉय करत होता आणि मी त्याला बघत होते आणि काय काय करतो आहे ते सर्व बघत होते. 8 वाजता त्याचे कोच वगैरे येतात आणि ते त्यांना स्विमिंग करायला शिकवतात आणि त्याच्यानंतर मग 9 वाजेपर्यंत त्याचं क्लास असतो. मग त्यामध्ये ते त्यांना सर्व काही गोष्टी शिकवतात. स्विमिंग कसं करायचं बेसिकपासून बाकीचं सर्व काही त्याला शिकवतात. तर अशा प्रकारे अर्णव गेला होता आणि एक एक करून बाकीचे स्टुडंट्स देखील त्या ठिकाणी येत होते. अर्णव आत्ता म्हणजे जास्त शिकलेला नाही आहे, कारण त्याला आम्ही गेल्या वर्षी 15 दिवसासाठी कॅम्पमध्ये आम्ही त्याला घातलं होतं, पण त्यावेळेस तो एवढा व्यवस्थित शिकला नाही. म्हणून आम्ही म्हटलं की ह्यावेळेस त्याला परत स्विमिंगसाठी आपण टाकायचं आणि त्याला देखील खूप इंटरेस्ट आहे. मग तो देखील स्विमिंगसाठी गेला आणि मस्त तो एन्जॉय करत होता. तर या ठिकाणी बाकीचे सर्व जे मुलं आहेत ते देखील आले होते आणि एक एक करून तिथे सर्वजण शिकत होते. तर हे त्यांचे कोच आहेत आणि खूप छान ते शिकवतात. तर अर्णव आणि बाकीचे त्याचे फ्रेंड्स वगैरे सर्वजण मस्तपैकी स्विमिंग करायचं शिकत होते. ह्यामध्ये काही छोटे छोटे मुलं होते ते अतिशय घाबरत होते आणि ना रडत देखील होते. आणि तरी देखील ते करत होते बरं का. तर ह्या ठिकाणी हे कोच आणि हे गार्ड वगैरे सर्व आणि पेरेंट्ससुद्धा आजूबाजूला आम्ही तिथे थांबलो होतो आणि आम्ही बघत होतो की कशाप्रकारे मुलं स्विमिंग करतात. स्विमिंग वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर अर्णव परत शॉवरसाठी गेला. मग शॉवर वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर अर्णव करणार होता चेंज. मग शॉवर वगैरे झालं आणि त्याच्यानंतर अर्णव गेला होता चेंज करायला. अर्णवने चेंज वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ तिथे खाली खेळतो. त्याचा एक फ्रेंड आहे आणि तो आणि त्याचा फ्रेंड दोघंजणं मस्तपैकी मस्ती करतात. तर शॉवर वगैरे झाल्यानंतर आम्ही खाली लॉबीमध्ये आलो आणि हा आहे अर्णवचा बेस्ट फ्रेंड आणि हे दोघं देखील या ठिकाणी एन्जॉय करत होते. तर रोजचंच आहे हे 1 तास वरती स्विमिंग, त्याच्यानंतर अर्धा तास मस्तपैकी दोघंजणं खेळतात. तर त्यांच्या गप्पा चालल्या होत्या, खेळायचं चाललं होतं आणि मग 9:30 वाजले होते. मग भूक तर लागली होती. स्विमिंग केल्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्हाला जायचं होतं घरी. तर मग मी, अर्णव आणि त्याचा फ्रेंड आणि त्याची मम्मी आम्ही सर्वजणं शेवटी निघालो होतो घराच्या दिशेने. तरी ह्या दोघांना काही निघायची अजिबात इच्छा नव्हती. मग दोघंजणं थोडं बोलून काहीतरी करून आणि त्यांना मध्येच कुठेतरी म्हातारी, आपण लहान असताना ते म्हातारीचा केस म्हणायचो ना, ते तसं काहीतरी सापडलं म्हणून ते दोघंजणं ते बघून ना त्याच्याबरोबर खेळत होते. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. दुपारी अर्णव झोपला आणि संध्याकाळी आम्ही परत निघालो होतो बाहेर. तर बाहेर जाणार होतो आम्ही. म्हणजे मेन काम आमचं काय होतं माहिती का, आज आम्हाला घ्यायचे होते आंबे. तर आम्ही निघालो होतो, म्हणजे ज्या ठिकाणी आंबे भेटतात त्या ठिकाणी आम्ही निघालो होतो. तर जाता जाता म्हटलं की काहीतरी स्नॅक वगैरे खाऊया. त्यामुळे आम्ही गेलो होतो, आमच्या इकडे खाऊ गल्ली आहे त्या ठिकाणी आम्ही काहीतरी खायचं म्हणून गेलो होतो. कारण ह्या ठिकाणी ना तिन्ही प्रकारच्या गोष्टी, तिघांच्या देखील आवडीच्या गोष्टी भेटतात. कारण मी आणि अर्णव आमच्या दोघांची थोडीफार चॉईस सेम आहे, पण हे माझे मिस्टर अजिंक्य, ह्याला ना अजिबात आमच्यासारखं काही आवडत नाही. त्याला ना सगळं वेगळं, त्याचं चॉईसच वेगळी आहे. तर 6 वाजले होते संध्याकाळचे आणि हा ना व्हेज पुलाव ह्यांनी ऑर्डर केला होता. कोण खाईल का 6 वाजता व्हेज पुलाव? आम्हाला तरी एवढं हसायला येत होतं, पण त्याला तेच आवडतं. ठीक आहे, त्याला जे आवडतं ते आम्ही त्याला खाऊ दिलं. त्याच्यानंतर मी घेतला होता डोसा आणि अर्णवने घेतलं होतं सँडविच. तर माझा डोसा पहिले आला होता, मग अर्णव ते पण खात होता आणि त्याचं सँडविच आल्या लगेच माझा डोसा मला दिला. अशा प्रकारे अर्णवचं सगळं असतं. त्याच्यानंतर आम्ही सर्व खाल्लं वगैरे आणि त्याच्यानंतर ना आम्ही जाणार होतो आंबे घेण्यासाठी. तर संध्याकाळ म्हणजे अंधार देखील पडला होता आणि आमच्या घरापासून जवळच आहे मार्केट यार्ड, त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं.
पण माहीत नव्हतं की आता रात्र झाली. आम्ही कधी रात्रीच्या वेळेस गेलेलो नाही आहे मार्केट यार्डमध्ये, तरी देखील म्हटलं चला बघूया तरी आंबे आहेत की नाही. आलो आहोत तर बघायला हरकत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे मार्केट यार्डमध्ये आम्ही एंट्री केली. तर हे आहे आमचं कोल्हापूरचं मार्केट यार्ड. या ठिकाणी ना भाज्या आणि धान्य म्हणा किंवा फळं ह्याचा पूर्ण ना बाजार, म्हणजे सकाळी ना तिथे बोली लागली जाते आणि ना खूप कमी रेटमध्ये ना तुम्हाला इथे होलसेलमध्ये ना भाज्या वगैरे सर्व भेटतं. जे शॉपमधले लोक आहेत ते येऊन इथूनच घेतात आणि जर तुम्हाला देखील जर घरामध्ये वापरायला वगैरे हवं असेल तर तुम्ही देखील घेऊ शकतात. फ्रूट्स तर तुम्हाला इथं खूप छान भेटेल, भरपूर कमी रेटमध्ये तुम्हाला इथं सर्व फ्रूट्स भेटतील. तर या ठिकाणी आम्ही आलो होतो आणि आंबे बघत होतो. तर आम्हाला वाटलं नव्हतं की असतील, पण या ठिकाणी होते, शॉप्स ओपन होते आणि या ठिकाणी आम्हाला आंबे आवडले आणि या ठिकाणून आम्ही घेतले होते आंबे. तर ह्या सीझनमध्ये आम्ही पहिलाच आंबा हा घेतला होता आणि एकदम छान होता, आम्हाला छान वाटला. देवगड हापूस तर त्यावर लिहिलं होतं, पण माहीत नाही हा खरंच ओरिजिनल देवगड हापूस आहे की नाही. पण आमच्याकडे ऑप्शन देखील नाही, आम्ही कुठून घेणार ना. आमच्याकडे हाच ऑप्शन आहे, ज्या ठिकाणी भेटतं त्या ठिकाणूनच आम्हाला घ्यावं लागतं. तर आंबे वगैरे आम्ही मस्तपैकी घेतले आणि हे सर्व झाल्यानंतर आम्हाला घ्यायचं होतं अर्णवसाठी ना कॅप, स्विमिंगसाठी कॅप. कारण त्याची कॅप ना जी आधीची होती ना ती जराशी फाटली आणि त्यामधून सर्व पाणी आतमध्ये जात होतं. मग यासाठी आम्हाला दुसरी नवीन कॅप घ्यावी लागणार होती. तर ज्या ठिकाणाहून आम्ही त्याचा कॉस्ट्यूम घेतला त्याच ठिकाणी आम्ही परत गेलो आणि त्या ठिकाणाहून कॅप घेतले. तर ही अर्णवची कॅप होती आणि त्याने लगेच ट्राय करून देखील बघितली. त्याच्यानंतर कॅप वगैरे सर्व घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं घरी. आणि घरी जात असताना माझ्या लक्षात आलं, अरे मला तर मेडिसिन घ्यायचं होतं आणि ते मी विसरलेच. मग आम्ही परत मागे रिटर्न आलो आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो परत मेडिकल शॉपमध्ये आणि त्या ठिकाणाहून मला घ्यायचं होतं माझं मेडिसिन. तर मेडिसिन वगैरे आम्ही घेतलं आणि हे मेडिसिन मला म्हणजे थायरॉईड आहे आणि त्यामुळे मला हे मेडिसिन घ्यावंच लागतं. हे सर्व घेतल्यानंतर आम्ही परत गेलो होतो आमच्या घरी आणि हा आहे आमचं, म्हणजे ही आहे आमची कॉलनी. हे ताराबाई पार्कमध्ये आहे, पण आमच्या इथं खूप ग्रीनरी आहे बरं का. मग हे सर्व आम्ही घरी पोचलो आणि त्याच्यानंतर आंबे वगैरे सर्व घेऊन आम्ही गेलो होतो घरामध्ये. आणि त्याच्यानंतर घरात गेल्यानंतर ना अर्णवने सगळ्यात पहिल्यांदा ना त्याची कॅप परत एकदा घालून बघितली आणि इतका आळशी आहे की बेडरूममध्ये जाऊन आरशात बघायच्या ऐवजी TV मध्ये बघत होता, कारण त्याच्यामध्ये पण रिफ्लेक्ट होत होतं आणि ना त्या ठिकाणी तो कॅप कशी दिसते ते घालून बघत होता. आणि आता आम्हाला खायचा होता आंबा. तर मस्तपैकी आंबे कट केले आणि त्याच्यानंतर अर्णवने त्यावर सगळ्यात पहिल्यांदा ताव मारला. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.